नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिल्हा परिषद पदभरती 2023 मध्ये तुम्ही जे फॉर्म भरलेले होते त्याच्या मित्रांनो अंतिम टप्प्यातील आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी परीक्षिका यांच्या परीक्षा मित्रांनो त्याच्यासाठीचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। तर कुठल्या पदांचे हॉल तिकीट आलेले आहेत, कुठल्या पदांच्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आतापर्यंत झालेले आरोग्य सेवकचे नॉन पेसाचे निकाल देखील आरोग्य सेवक 40% लागायला सुरुवात झालेली आहे। त्याच्या सर्व PDF फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील। तर या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आपण, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा मित्रांनो, जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे या ठिकाणी हे सुधारित वेळापत्रक आहे। या वेळापत्रकानुसार आतापर्यंत कुठले कुठले हॉल तिकीट आलेले ते आपण पाहणार आहोत। तर तुमची जी परीक्षा असणार आहे मित्रांनो 18 जुलैला चालू होते। 18 जुलैला मुख्य सेविका, अंगणवाडी परीक्षिका या पदाचा पेपर आहे। तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। सध्या मित्रांनो ह्या ज्या परीक्षा होत आहेत जिल्हा परिषद मधील जी 13 जिल्हे आहेत मित्रांनो, पेसामधील 13 जिल्हे जे येतात पेसामधील, परंतु पेसाच्या मधील बिगर पेसा म्हणजे नॉन पेसासाठी ज्यांनी अप्लाय केलेले त्यांचेच फक्त या ठिकाणी हे वेळापत्रक आहे, त्यांच्याच परीक्षा होणार आहेत। त्यासोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील देखील आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी कर्मचारी यांची देखील परीक्षा यासोबत होणार आहेत। तर तुमचे हे 13 जिल्ह्यामध्ये तुम्ही अप्लाय केलेला असेल नॉन पेसासाठी तर परीक्षा होत आहेत। पेसाबद्दल अजून मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रक आलेलं नाही, पेसाबद्दलचा अजून निर्णय झालेला नाही। त्याचं वेळापत्रक आलं की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तर ह्या परीक्षा झाल्या की फक्त मित्रांनो फक्त आणि फक्त पेसाच्याच परीक्षा राहतात, मग जिल्हा परिषदच्या परीक्षा संपूर्ण या ठिकाणी कंप्लीट होऊन जातील। तर बघा मित्रांनो, सध्या 18 जुलै 2024 मुख्य सेविका, अंगणवाडी परीक्षिका या पदाचं देखील हॉल तिकीट आलेलं आहे। आज मित्रांनो या ठिकाणी हॉल तिकीट 23 जुलैपर्यंत या ठिकाणी आलेले आहेत। तर आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला 19 व 23 जुलैला पेपर आहेत। तुम्ही एकदा चेक करून पाहायचे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत आहे का, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती समजेल। त्यासोबत आरोग्य सेवक पुरुष 40% साठी फॉर्म भरलेला असेल तर यांचा देखील 23 जुलैला पेपर आहे, 20-22 जुलैला पेपर आहे। तर हे 23 तारखेच्या आतमध्येच येतात। 23 तारखेपर्यंत त्यांनी या ठिकाणी IBPSची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती दाखवत आहे। तर आरोग्य सेवक पुरुष 40% साठी देखील तुमचं लॉग इन करून तुम्हाला चेक करायचं आहे या ठिकाणी हॉल तिकीट येतंय का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल। तर 23 तारखेपर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट दाखवत आहेत। आता ज्यांचे 19 असेल किंवा 24ला पेपर आहेत आरोग्य सेवक 50%चे, त्याचबरोबर कंत्राटी ग्रामसेवकचे 25, 29, 30ला पेपर आहेत, त्यांचं या ठिकाणी हळूहळू हॉल तिकीट जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला सुरुवात होईल। तर तुम्हाला सतत लॉग इन करून या ठिकाणी चेक करत राहायचं आहे। तर बघा सध्या या ठिकाणी IBPSची वेबसाईट आहे, ही लिंक तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर इथं पहा, क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड 23 जुलै 2024 या ठिकाणी दाखवत आहे। म्हणजेच या ठिकाणी 23 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट तुम्हाला आता सध्या पाहायला भेटतील। 23 जुलैपर्यंत या ठिकाणी दाखवत आहे। तर सर्वांनी एकदा चेक करून बघा। आरोग्य सेवक 40%नी देखील चेक करून बघा, आरोग्य सेविकांचं देखील या ठिकाणी चेक करून पहा की हॉल तिकीट येत आहेत का। तर या लिंकवरती आल्यानंतर तुम्हाला इथं मराठी किंवा इंग्लिशमधून तुम्ही दोन्ही लँग्वेजमधून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात। इथं तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ हे देखील टाकू शकतात। त्यासोबत हा कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते तुमचं भेटणार आहे। तर ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, तुम्हाला सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी विविध पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत। जसे की सध्याची तुमची जिल्हा परिषदची आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका ही जी परीक्षा होते त्यासाठी तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार तांत्रिक प्रश्नावरती पुस्तक हवं असेल तर त्यांचं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे। यामध्ये आरोग्य सेवकच्या राहिलेल्या तुमच्या परीक्षा असतील पेसामधील ह्या सर्वांसाठी उपयुक्त आहे। याच्यामध्ये नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक प्रश्नांचा त्यांनी तुम्हाला समावेश करून दिलेला आहे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका या पदांसाठी। त्याचबरोबर आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच हे देखील नवीन अभ्यासक्रमानुसार तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच पाहण्यासाठी तुम्हाला त्यांचं पुस्तक उपलब्ध आहे। पोलीस भरतीचा 2023चा प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचा उपलब्ध आहे। त्याचबरोबर ग्रामसेवकची जे तुमचे राहिलेले परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी विचारले जाणाऱ्या सर्व तांत्रिक प्रश्नांचा समावेश तुम्हाला त्यांनी करून दिलेला आहे। याच्यामध्ये देखील नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व तांत्रिक प्रश्न आहेत।
ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच, हे देखील त्यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये देखील सर्व प्रश्नपत्रिकांचा संच तुम्हाला दिलेला आहे. त्याचसोबत सामान्य ज्ञान हा जो विषय मित्रांनो प्रत्येक सरळ सेवा पदभरतीमध्ये तुम्हाला विचारला जातो. याच्यासाठी त्यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये देखील पुस्तक प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत TCS IBPS ने घेतलेल्या GS GK मधील प्रश्नांचा समावेश याच्यामध्ये करून दिलेला आहे. तर हे पुस्तक देखील उपयुक्त आहे कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी. त्याचसोबत वाहन चालक भरती, त्याचबरोबर SSC JD मराठी माध्यमातून पुस्तकं आहेत. वाहन चालक भरतीमध्ये वाहन चालक या पदासाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, मग पोलीस पदभरतीमध्ये असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही वाहन चालकची पदभरती असेल, त्यासाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं हे पुस्तक देखील उपलब्ध आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला उपलब्ध झालेली आहेत.